काय नाव आहे तुमचं? दीक्षा योगेश दरेकर, गाव आमोंडी. आमोंडी. हो. या भागात निवडणूक आहे, कोण कोण उभे आहे तुम्हाला माहिती आहे? शिलाताई राजेंद्र लोकरे जिल्हा परिषद गटातून उभे आहेत आणि संजय भाऊ गवारी पंचायत समिती गटातून उभे आहेत. समोर कोण कोण उभे माहिती आहे? समोर नाही माहिती. विरोधामध्ये कोण उभे आहे त्यांचं तुम्हाला माहिती आहे का? राजू घोडे असतील, त्यानंतर मग सोमादाते असतील आणि झडपीला जर म्हटलं तर त्या ठिकाणी सरिताताई माळी उभे आहेत वगैरे. हो हो, सरिताताई माळे आणि गबाली म्हणून कोणीतरी. राईट राईट. कोण निवडून येऊ शकेल? शिलाताई लोकरे आणि संजय भाऊ गवारी. काय येतील निवडून ते? का असं वाटतं तुम्हाला? साहेबांनी तेवढी कामं केलेली आहेत ना आंबेगाव तालुक्यात, भरपूर कामं केलेली आहेत साहेबांनी, त्यामुळं. तुमच्या भागात त्यांनी काय कामं केली तुम्हाला माहिती आहे? हो, आमच्या याच्यात पुलाचं काम केलेलं आहे शिंदेवाडीला. शिंदेवाडी. हा, रस्त्यांची कामं केलेली आहे, पाण्याचं म्हणजे केलेलं आहे त्यांनी, पाणी नळाला पाणी वगैरे. आता आम्हाला समजलं ते आदिवासी भागातून आहेत, त्यांचं विशेष करून लक्ष आदिवासी भागाकडे असतं हो. संजय गावरे यांचं. हो. तुमच्या भागात लक्ष नाही असं काय आहे? नाही, आहे ना. अजून काय झालं? पाणी कसं आहे तुमच्याकडे प्यायला? आहे आमच्याकडे भरपूर पाणी असतं? हो शिलाताई लोकरे यांना ओळखताय? हो, ओळखतो ना. कशा ओळखताय? भेटताय तुम्हाला कधी? भेटता म्हणजे इंदुताई लोकरे, त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत ना आदिवासी भागात. त्या डिंभ्या साईड पासून तळेघर, भीमाशंकर, पाटण, कुशिरे त्या साईडला कामं केलेली आहेत भरपूर त्यांनी, त्यामुळं माहिती आहे त्यांच्याबद्दल आणि केलेली आहेत कामं. मग आता ही जी लढत आहे माळी आणि ढोकरे अशी होणार आहे, कोण निवडून येतील मग? शिलाताई लोकरेच. त्याच येतील? हो. तुमची पसंती त्यांना आहे मग? हो, आहे ना. तुमचं काय म्हणणं आहे सांगा, कोण येतील निवडून? सांगा कोण निवडून येतील? शिलाताई लोकरे येतील निवडून द्या. हो. नक्की? हो. ठीक आहे. मग तुम्ही बोलताय? बोला बोला. तुमची पसंती कुणाला आहे? लोकरे की माळी? शिलाताई लोकरे. लोकरेंना. ठीक.